मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत। मुंबईतील आझाद मैदानावर त्यांच्या आंदोलनास सुरुवात झाली। जरांगे यांच्या मागणीला विरोध करणारे आणि आझाद मैदानातील आंदोलनास परवानगी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराभोवतील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। पोलीस गाडीसह अनेक कर्मचारी टॉवर खाली थांबलेले आहेत। मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू झाल्यानं राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांना परवानगी नाकारावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा अर्ज सदावर्ते यांनी दाखल केला होता। त्या पार्श्वभूमीवर सदावर्ते आणि जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली होती। मराठा आंदोलनकर्त्यांकडून याआधी देखील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्यानंतर सदावर्तेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती। त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सदावर्तेंचा जरांगेंना होत असलेला विरोध आणि मराठा बांधवांकडून सदावर्तेंवर होत असलेली टीका लक्षात घेत तसंच हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय। दरम्यान सोशल मीडियातूनही गुणरत्न सदावर्तेंना मराठा समाजातील काही युवकांकडून ट्रोल केलं जात आहे। तसंच फोनवरूनही धमक्या दिल्या जात असल्याचं यापूर्वीही समोर आलेलं आहे।